म्हणजे आल्यानंतर इथे येण्यासाठीचा जो मार्ग आहे, आता मला यायला जवळजवळ इथे 15 ते 20 मिनटं लागले आणि त्याचं कारण शोधलं तर इथं जे गेट केलेलं आहे त्या गेटला सरळ कुलूप लावलेली आहे. म्हणजे या ठिकाणी काम करणारे हमाल असतील किंवा कार्टिंग एजंट असतील यांना येण्या जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग असताना तो बंद केला जातो आणि जवळजवळ 1-1.5 किलोमीटर अंतरावरून पायी येऊन या ठिकाणी काम करायला यावं लागतं. त्याचबरोबर इथे ज्या गाड्या लागलेल्या आहे शेवटी जी रॅक लागते तर त्या रॅकला सुटेबल या ठिकाणचा प्लॅटफॉर्म व्हायला पाहिजे. आज तो जो केलेला दिसतो आहे, आता काहीतरी मला वाटतं 2-4 महिन्यापूर्वी याचं डांबरीकरण केलेलं आहे आणि आज ती गाडी अक्षरशः फसलेली आहे. म्हणजे ते जे काम केलेलं आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. मी मागच्या वेळेस व्हिजिट केली होती रेल्वे स्टेशनला. या ठिकाणी जी अमृत भारत योजनेअंतर्गत जेवढी कामं, ती बिल्डिंग फक्त दिसते, बाकीची कामं नुसती कागदपत्रे दिसते, रंगरंगोटी दिसते. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे या ठिकाणी झालेलं डांबरीकरण आहे की आत्ताच खचलं आहे. अनेक गाड्या या ठिकाणी फसत आहे किंवा ज्या पद्धतीने हमाल लोकांना माल लोडिंग करण्यासाठी लागणारा प्लॅटफॉर्म पाहिजे त्या पद्धतीने नाही. त्याचबरोबर त्यांना इथे पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही आहे. त्याचबरोबर त्यांच्यासाठी कुठेतरी निवारा शेड असणं गरजेचं आहे, कारण जेवणासाठी किंवा विश्रांती घेण्यासाठी इथं उन्हामध्ये आज आपण बघतोय की उन्हामध्ये सगळं काम चाललेलं आहे. ठीक आहे, काम करण्यासाठी सगळं काही सावलीत होऊ शकत नाही, परंतु ज्यावेळेस जेवणाची वेळ असेल, विश्रांतीची वेळ असेल तर त्यांच्यासाठी निवारा शेड ताबडतोब होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.